ठिकाणी आहे की पाण्याचा जो प्रवाह आहे या पाण्याच्या प्रवाहामध्ये मधोमध या ठिकाणी कुठल्याही जवानाला किंवा या रेस्क्यू ऑपरेशनमधल्या पथकातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी उभं राहता येत नाही आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की दोऱ्या ज्या आहेत या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आता बघू शकतो आपण हे आणखी एक जवान जे आहेत ते अग्निशमन दलाचे ते या ठिकाणी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्यासोबत त्यांनी ट्यूब घेतलेली आहे, हातामध्ये दोरी आहे. हे मोठं आव्हान जे आहे ते या सगळ्यांच्या समोर आहे. पाण्याचा प्रवाह नेहमीप्रमाणेपेक्षा कमी असला तरी तो सध्या व्यक्ती या ठिकाणी या पाण्यात ठामपणे उभं राहण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी नाही आहे. कारण पाण्याचा प्रवाह त्यांना त्यांचे पाय जे आहेत त्या ठिकाणी खेचताना या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळं हे मोठं आव्हान जे आहे की या पाण्याच्या मधोमध कसं उभं राहायचं आणि तो सांगाडा उभं घेण्यासाठी खालून जो सपोर्ट आहे तो या ठिकाणी नेमका कसा द्यायचा. कारण मागाशी जर त्या 3 क्रेनच्या साह्यानं जर हा सांगाडा बाहेर आला नाही तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या लोखंडी सांगाडा हा किती वजनाचा आहे, किती मजबूत आहे. त्याच्यामुळंच ही मोठी क्रेन मागवण्याची वेळ जी आहे ती या ठिकाणी प्रशासनावरती आलेली आहे. आणि या मोठ्या क्रेनच्या साह्यानं सुद्धा, कारण ही मोठी क्रेनसुद्धा या नदीपात्रात पूर्णतः घेता येत नाही आहे. कारण त्याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे आणि इथं जी परिस्थिती आहे, इथं सगळं खडकाळ हे मोठे खडकं आहेत, डोंगर आहेत आणि यातून ही नदी जी आहे ती प्रवाहित असते. त्यामुळे या खडकांवरती हा जी मोठी क्रेन आहे ती उभं करण्याचं एक मोठं आव्हान होतं. त्यामुळंच जवळपास 100 फूट लांब ही क्रेन जी आहे ती या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे आणि तिथून क्रेनच्या साह्यानं निश्चितच बाहेर घेण्यात. नाजी, मी तुला थोडंसं थांबवतो. या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे की मावळमधली या पुलाच्या दुर्घटनेची दखल आता खुद्द पंतप्रधान मोदींनी देखील घेतलेली आहे. पंतप्रधान मोदींनी या सगळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे. त्यांच्यासोबत ही संपूर्ण दुर्घटना नेमकी काय घडलेली आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि मदत कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधानांना विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. तेव्हा आपण बघतोय की ही जी दुर्घटना नाजिम आपण वरकरणी पाहिली तर ही तितकीशी नेहमीसारखी नाहीये, तर याची व्याप्ती ही अधिक मोठी असू शकते. या अनुषंगानं जे काही प्रश्न उपस्थित होतील ते होतीलच, पण अद्याप देखील कुठलाही आकडा निश्चित असा आपल्या हाती लागलेला नाहीये. आतापर्यंत जे केवळ जखमी आहेत त्यांची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचलेली होती तेवढीच होती. निश्चितपणे दीपक, कारण या पुलावरती जवळपास 100 ते 125 पर्यटक होते. काही जण दुचाकीवरून प्रवास करणारे सुद्धा होते. कारण दुचाकी आत्ताही या पुलावरती 4 दुचाकी या ठिकाणी आढळत आहेत आणि त्याच्यामुळं आकडा जर 100 ते 125 लोकांचा होता तर नेमके या ज्यावेळेला पूल तुटला त्यावेळेला त्या पुलातून किती जण खाली आलेले होते आणि किती जण त्या पुला खाली दबले गेले, पुलाच्या मध्ये म्हणजे त्या सांगाड्यात अडकले होते, हा आकडा जो आहे तो या ठिकाणी निश्चित होत नसला तरी सध्या 38 ते 39 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातले 6 ते 7 जण जे आहेत त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तर जे काही अडकलेले इतर आहेत ते या सांगाड्याखाली अडकलेत आणि त्यात 2 जण अडकल्याचं या बचाव पथकातल्या जवानांना दिसून येतंय. या पाण्याच्या प्रवाहाखाली ते अडकलेत आणि त्याच्यावरती हा लोखंडी सांगाडा आहे. त्याच्यामुळं निश्चित आकडा जरी आत्तापर्यंत समोर आला नसला तरी जे प्रशासनाकडून जसं बचाव कार्य पुढे नक्कीच नाजिम तू जे सांगतोय त्याप्रमाणेच आता प्रशासनानं देखील या अपघाताबाबत काही अधिकृत माहिती दिली आहे. ती आपण अधिकृत माहिती आता जाणून घेऊयात, आपल्या प्रेक्षकांना देखील सांगूया. तू राहाच आपल्यासोबत. आपण पाहूया प्रशासनानं अपघाताबाबत काय नेमकी अधिकृत माहिती दिली आहे. दुपारी 3:30च्या सुमाराला लोखंडी पूल कोसळला, ही प्रशासनाकडून आलेली अधिकृत माहिती आहे. पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक होते. दुर्घटनेमध्ये 38 व्यक्तींना वाचवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर 18 जण जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर पवना रुग्णालय, मायमर रुग्णालय आणि अथर्व रुग्णालय इथे उपचार सुरू आहेत. तर उपचारादरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. कोसळलेल्या पुलाखाली एकूण 3 जण अडकल्याची माहिती आता प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तेव्हा नाजिम आपण पाहतोय की उपचारादरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय आणि कोसळलेल्या पुलाखाली एकूण 3 जण अडकलेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. निश्चितपणे दीपक, जसजसं हा बचाव कार्य होतंय, जसजसे हे सगळे जवान या पाण्यामध्ये उतरत आहेत
तसतसं त्यांना या ठिकाणी लक्षात येतंय की नेमकं किती जण लोक त्यामध्ये अडकलेले आहेत आणि तसतसं या बचाव कार्यात पुढं पावलं टाकली या ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळंच आत्ता सध्या